निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय वर्तुळ जो निर्माण झालेला आहे, कशाचा प्रत्यारोपाचा, कोणाचा आरोप प्रत्यारोप? बीजेपीवर काँग्रेसवरती करताय, काँग्रेसवर कुठले आरोप करत होता? खूप सारे, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाबद्दल, संविधानाचा मृत्यू केल्याबद्दल, या विकास कामामध्ये अडथळा आणल्याबद्दल. नाही, यामध्ये जे संविधानाच्या संदर्भात राहुल गांधीजींचं जे स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाचे लोक जे प्रचारित करत आहेत ते मूळतः लोकांमध्ये संभ्रम करणारं, निर्माण करणारं आणि खोटं स्टेटमेंट ते प्रचारित करत आहेत. राहुल गांधीजी यांनी संविधानाच्या रक्षणासाठी, संविधानासाठी आणि ह्या देशाच्या लोकशाहीसाठी जो संघर्ष केला ते ह्या संपूर्ण देशातल्या लोकांना माहिती आहे. अमेरिकेमध्ये जो त्याचा त्या विद्यापीठामधला जो इंटरव्ह्यू होता त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणानं म्हटलं की सध्याची जी सामाजिक स्थिती आहे, आर्थिक स्थिती आहे, ती आरक्षण संपवणारी नाही आहे. जोपर्यंत जातीयता कायम आहे तोपर्यंत आरक्षण कायम राहील. त्यामुळे त्या विचारामध्ये स्पष्टता आहे. मात्र यांनी त्याला असं केलं की राहुल गांधी हे आरक्षण संपवण्याचं स्टेटमेंट देऊन राहिलेलं आहे. वास्तविकता काय आहे? वास्तविकता भारतीय जनता पार्टीचे लोक यांची मानसिकता मनोवादी मानसिकता आहे आणि ते सातत्यानं संविधानाच्या विरुद्ध आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्यावेळेस संविधानाची निर्मिती झाली त्यावेळेस RSS आणि तत्कालीन जनसंघांनी संविधानाचा विरोध केला होता, तिरंग्याचा विरोध केला होता, राष्ट्रगीताचा विरोध केला होता. त्यांनी त्यांच्या संघाच्या मुख्यालयामध्ये 75 वर्षापर्यंत राष्ट्रध्वज फडकवला नव्हता. त्यांचे खासदार सातत्यानं या देशातलं संविधान संपवलं पाहिजे, बदलवलं पाहिजे अशा पद्धतीचे वक्तव्य करतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं संविधानाच्या विरोधात कोण आहे हे स्पष्ट आहे. आणि हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणं, अपप्रचार करणं, खोटा प्रचार करणं आणि एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं हे षडयंत्रकारी लोक असल्यामुळे यांच्याकडून आम्हाला दुसरी अपेक्षा नाही आहे. त्यामुळे यांचं तो प्रयोग आहे ते सातत्यानं करत असतात. समाजामध्ये तेढ निर्माण करणं, लोकशाही विरुद्ध यांची वागणूक आहे, संविधानाच्या विरुद्ध यांची वागणूक आहे. संविधानिक संस्था सर्वार्थानं संपवण्याचं काम ह्या देशातल्या न्यायपालिका असेल, निवडणूक आयोग असेल की ज्या संपूर्ण संविधानिक संस्था आहेत त्या संपवण्याचं काम पाप ह्या मोदी सरकारने मागील 10 वर्षापासून करताना आपण पाहिलं. त्यामुळे खरं संविधानाच्या विरोधात कोण आहे हे स्पष्ट होत आहे. आताच दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली ज्यामध्ये किरण रिजिजू यांनी म्हटलेलं आहे की राहुल गांधीला संविधानाला हात सुद्धा लावू देणे म्हणजे संविधानाचा अपमान आहे. एकीकडं रेशीमबागेत जायचं, गोळवलकरांच्या समाधीवर नतमस्तक व्हायचं आणि दुसरीकडं आपण संविधानाची गोष्ट करायची, हे कसं शक्य आहे? ते होऊ शकत नाही. तुम्ही बघा की त्या किरण रिजिजूंचे राष्ट्रपुरुष कोण आहे? त्यांच्या मनातले राष्ट्रपुरुष कोण आहे? त्यांच्या मनातले गोडसे आहेत, गोळवलकर आहेत, हेडगेवार आहेत. त्यांच्या नावे प्रचार करता येत नाही, त्यांच्या नावे मतं मागता येत नाही, त्यांचे फोटो छापत नाहीत. ते फुले, शाहू, आंबेडकर, गांधीजी ते यांच्या विचाराचे लोक नाही आहेत. त्यामुळे राहुल गांधींवरती आरोप करण्याचा त्यांना काही अधिकारच नाही आणि त्यांच्याकडून आमची अपेक्षा पण नाही. राहुल गांधींवरती काही पहिल्यांदा अशा पद्धतीचे आरोप करतात आहे असं नाही आहे. राहुल गांधी हे ह्या देशाच्या संसदेचे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि ते विरोधी पक्ष नेते हे संविधानिक अरेंजमेंटमधून झालेले आहेत, संविधानाच्या अनुरूप झालेले आहेत आणि ते सुद्धा संविधानाची शपथ घेऊन मंत्री झालेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं त्यांचा आरोप करणं हे त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव आहे. आम्हाला कीव येते की केंद्रीय मंत्रिपदाच्या, कायदा मंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या पदावर असलेला माणूस अशा पद्धतीचं सुमार वक्तव्य करतो. यावरून त्यांची गुणवत्ता, नीतिमत्ता लक्षात येते. तसं त्यांनी आंबेडकरी जनतेला आव्हान व चेतावणी सुद्धा दिलेली आहे की आंबेडकरांचं जास्तीत जास्त अपमान काँग्रेसने केलेला आहे. परंतु आत्ताची परिस्थिती जर बघता आपला नागपूरचा जो विमानतळ आहे त्याला विकास कामाचा निधी सँक्शन झाला आहे, परंतु जे फलक लागलेले आहेत त्या फलकावरती बाबासाहेबांचं नाव कुठेच नाही, फक्त देवाभाऊचं चित्र दिसत आहे. हे तुम्ही कसे बघता? आता देवाभाऊ, आता देवेंद्रजीचे ते फडणवीस साहेब झाले आणि आता फडणवीस साहेबांचे आता देवाभाऊ झालेले आहेत. आता ह्या देवेंद्रजी ते देवाभाऊ हा त्यांचा जो राजकीय प्रवास राहिलेला आहे हा आपल्या सगळ्या नजरेसमोर आहे. ह्या राज्याच्या राजकीय वातावरण संपूर्णतः कलुषित करण्याचं काम
देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत पद्धतशीरपणानं केलेलं आहे. सत्ता प्राप्तीसाठी काहीही करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, सातत्यानं खोटं बोलणं, रेटून बोलणं, आता हे सर्व उघडकीस आलं. साहेब म्हणून प्रतिमारंजनाचं काम सुरुवातीला केलं. आम्ही त्याच्यावरती काउंटर प्रश्न केले, वाज साहेब वा, तर त्यांनी साहेब वगळून टाकला आणि एक ब्रँडिंग एक्सपर्ट त्यांनी आणला आणि तो पेड एक्सपर्ट आहे. आणि हा जो कन्सल्टंट आहे, ब्रँडिंग कन्सल्टंट, कॉर्पोरेट कन्सल्टंट आहे, त्याच्या माध्यमातून देवा भाऊ हा लोकांपर्यंत जोडण्यासाठी निर्माण केलेलं हे ब्रँडिंग आहे. त्याच्या पलीकडे नाही. त्यांनी जर समजा त्यांचं ब्रँडिंग हे नावानी होत नाही, ब्रँडिंग हे कामानी होत असते. माणसाची ओळख नावानी नसते, त्याच्या कामानी असते. त्यामुळे त्यांनी जर समजा कामं केले असते तर नावाचं ब्रँडिंग करण्याची त्यांना गरज भासली नसते. आता निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी बरेचसे काही उपक्रम सुरू केले, जसं लाडकी बहीण योजना आहे, त्यानंतर स्वर्णकार समाजासाठी वेगळं मंडळ आहे. तर ह्या सगळ्यांना गती दिलेली आहे. परंतु फेलोशिप जे PhD करणारे विद्यार्थी आहेत ते रस्त्यावरती उतरले, त्यांची फेलोशिप होती, ही 2 वर्ष झाले फेलोशिप मिळाली नाही. त्याच्याकडे तुम्ही कसे बघता? बघा की त्यांच्याकडं सुरुवातीचे 5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद, मधल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्षनेतेपद आणि आता उपमुख्यमंत्री, अर्धे उपमुख्यमंत्री असे जबाबदारीचे पदं असताना आणि संपूर्ण सरकारवरती नियंत्रण त्यांचं असताना त्यांनी फक्त फोडाफोडीच्या राजकारणापलीकडं त्यांनी कुठलीही कामं केलेली नाही. त्यांचा बहुतांश वेळ पक्ष फोडण्यामध्ये, अनेक कुटुंब फोडणे, घरं फोडणे आणि येनकेन प्रकारे सत्तेमध्ये राहणे हाच त्यांचा उपक्रम राहिला. त्यामुळे ह्या सगळ्या कामांकडे यांचं दुर्लक्ष झालं. लोकसभा निवडणुकीमध्ये जे 40 पारचा नारा राज्यामध्ये आणि 400 पारचा नारा केंद्रामध्ये जे लावत होते, त्यांना वठणीवर आणण्याचं काम ह्या राज्यातल्या जनतेने केलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला काहीतरी करावं लागलं. म्हणून यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे आता खैरात वाटपाचं काम यांच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता ह्या योजना ज्या आहे ह्या तकलादू योजना आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न काय आहेत? 1500 रुपये हे मूलभूत प्रश्न नाही आहे. त्यांचं शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक सुरक्षा ह्या संपूर्ण गोष्टी आहेत. आज प्राथमिक शिक्षणसुद्धा संपूर्णतः खाजगीकरण करून टाकलं. शिक्षणाच्या प्रश्न निर्माण झाले, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले. आज तुम्ही बघा की इलेक्ट्रिकच्या बिल्स किती वाढलेले आहे, पिण्याच्या पाण्याचे बिल किती वाढलेले आहे. तुमचं समजा कोणी घरी आजारी जर पडला, आता सध्या चिकनगुन्याची साथ आहे, घराघरामध्ये पेशंट आहेत आणि सरकारच्या व्यवस्था कुठं आहे? ह्या कुठंच नाही आहे. त्यामुळे हे महामंडळ कर, ते महामंडळ कर, या समाजाला हे करा, चुचकारा, ह्या सगळे काम सुरू आहे. अनेक समाज त्यांचे तर त्यांनी शपथात इतक्या घेतलेल्या आहेत आता की भयंकर, की मी विदर्भ वेगळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. इथून त्याच्या शपथेची सुरुवात झाली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देईन इथपर्यंतचा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. अनेक शपथा झालेल्या आहेत. वास्तविकता काय आहे? तर फक्त समाजामध्ये भांडणं लावणे. मराठ्यांना त्यांनी वेगळ्या नादी लावलं, धनगरांना वेगळ्या नादी लावलं, हलबांच्या वेगळे प्रश्न आहेत. अशा समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचंच काम यांनी केलं. आता त्यांचा खरा राजकीय चेहरा राज्याला जेव्हा लक्षात आला त्यावेळेस त्यांची धावपळ सुरू झालेली आहे. म्हणून त्यांना आता देवाभाऊसारखं ब्रँडिंग करावं लागतं आहे. त्यामुळे ब्रँडिंगच्या भरोशावर निवडणुका होत नाही, निवडणुका लोकांच्या भरोशावर होतात. आणि ज्यावेळेस लोकसमर्थन त्यांच्यापासून संपलं हे लक्षात आल्यानंतर त्यांना आता गणपती मंडळांमध्ये, दुर्गादेवी मंडळामध्ये स्पॉन्सरशिप देऊन, मोठ्याले लाखो रुपयाची स्पॉन्सरशिप देऊन त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं लागत आहे. त्यामुळे ही जे लढाई आहे ही 2 व्यक्तींमधली नाही, तर 2 विचारांमधली लढाई आहे असं मला वाटतं. या निवडणुकीमध्ये सगळ्या जनतेचं लक्ष आता देवाभाऊ विरुद्ध कोण उमेदवार काँग्रेस उभा करतात याच्याकडे आहे. तर जनतेमध्ये आता आहे की आपल्या नावाची पसंती येत आहे. तर यावर 288 जागा आहेत राज्यामध्ये आणि ह्या 288च्या 288 जागा अत्यंत गांभीर्यानं महाविकास आघाडी लढणार आहे. कुठला राजकीय पक्ष या ठिकाणाहून लढेल, कुठला उमेदवार लढेल, कुठल्या सिम्बॉलवर लढेल हे तितकंसं महत्त्वाचं नाही. ह्या राज्यातली हे जे खोके आणि बोके सरकार जे आहे हे घालवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तोपर्यंत ह्या राज्यातल्या सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, शेतकरी, शोषित, वंचित घटकांना न्याय मिळणार नाही हे स्पष्ट झालं
त्यामुळे कोण उमेदवार असेल यापेक्षा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना पराभूत करणं हेच आमचं लक्ष आहे.